समाधी आला पकडू म्हणून त्याचे सैनिक गेले बाबा दामाजीला पकडण्याकरिता गेले. दामाजी नसला बाबा कारण या गोरगरिबाच्या म्हणून मी हे दरबार उघडून हा तुम्ही मुक्त करा आणि अशामध्ये त्याचे सैनिक पंतांना घेऊन चालले. पण आता पंढरपुराला पांडुरंगाच्या दर्शनाला दामाजी पंत गेले. पांडुरंगाची इच्छा असेल तसे पण पांडुरंगाने तवा टाकून उडी मारली. महाराज रूप घेतलं आणि बादशाकडे गेला. राजे हे आमच्या दामाजी पंताला पाठवलेलं आहे. मोठ्या किन्या एवढ्या पटवाला काय होतं बरं एवढ्या पटवाला असा कुठला खळ मारला तर मोठा 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 खळ होत गेला. बरं ही मन पाझर काय केलं. अरे बापरे हे दामाजी पंत काय शेवटी त्याला दर्शनाला गेलाय. म्हणून संत दामाजीने सेवा केली. प्रसंगी धान्य कोठारे लुटवली. देवाने ही कदर केली. भगवंत प्रत्येकाचं काम करते. आपण गेल्या 7 दिवसापासून येऊन राहिलो. परमात्मा काम करणार करते. फक्त त्याच्यामध्ये विश्वास पाहिजे. एवढा विश्वास पाहिजे. प्रत्येकाची सेवा आहे आणि माझ्याकडे जी सेवा आहे आमची कार्याची तरी माझ्या देवा प्रत्येकाची सेवा आपली आपली केली. कोणी घाललं, कोणी स्वयंपाकाच्या मार्गात आहे, कोणी पीठ वाटण्याच्या मार्गात आहे, कोणी कागद मांडण्याच्या मार्गात आहे. अनेक प्रकारची सेवा आहे आणि कोणा श्रवण भक्ती केली. श्रवण भक्ती श्रेष्ठ भक्ती सांगितली. 9 प्रकारच्या भक्तीतून ही एक श्रेष्ठ भक्ती म्हणजे श्रवण भक्ती आहे. श्रवणं कीर्तनं विष्णुस्मरणं पादसेवनं सत्य आत्मनिवेदनं अशा 9 प्रकारच्या भक्ती आहेत आणि त्या 9 प्रकारच्या भक्तीमधून श्रवण भक्ती हे सर्वात श्रेष्ठ आहे. विठ्ठल विठ्ठल आपली सेवा इतर रुजू केली हे भगवंताला प्रिय आहे. देव म्हणजे काय हो? देव सर्वांना घेऊन चालणारा परमात्मा आहे. देव म्हणजे कर्तव्यशूर न्यायनीतीचे माहेर क्रांतिकार्याची जगामाजी या जगामध्ये एक अग्रेसर आहे. पहिल्या नंबरचा राजकारणी सुद्धा आमचा परमात्मा आहे आणि क्रांतिकारकही सुद्धा आमचा परमात्मा आहे. आणि गोरगरिबाच्या मुलांना 27 मुलाची मुक्ती केल्या. वाकड्या वगळ्या मुला अनेक मुलं दिली हो. गोरगरिबासोबत दोस्ती केली. आता आपण जरा पैसा आहे तर आपण गरीबासोबत बोलायला तयार नाही काही केलं. पण माझा परमात्मा विश्वाचं भरण पोषण करणारा परमात्मा सर्वांची एक रूप होऊन सर्वांना सोबत सोबत घेऊन परमात्म्याला आपलं जीवनचर्या आपली बजावली. असं कार्य प्रत्येकाला करा.